महिन्यावर फक्त मंदिरात बनायला पाहिजे. हॉस्पिटलचा काय फायदा आहे? आमच्या मंदिरचा किती फायदा आहे? कोणता फायदा आहे? आजूबाजूचे लोक आमच्या मंदिरात येऊन संस्कारी बनतात. तुमच्या मंदिरातले लोक ठीक होतात, इलाज होतो, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये इलाज होतो. आमच्या मंदिरात लोक देव धर्म जाणतात आणि ते रोज सकाळी उठून लवकर पूजेला येतात व पाणी टाकायला येतात. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नर्स दिवस तास करून इलाज करतात. जेव्हा लोकांना मदत पाहिजे तर ते आमच्या जवळ येऊन देवाला प्रार्थना करतात. देवाला प्रार्थना करून काय फायदा? जेव्हा हॉस्पिटल आहे तर हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे ना. जर हॉस्पिटलात कोणत्या पेशंटला जर दुसरी दवा देऊन दिली तर तो आजारी पण पडू शकतो. दवा काढणारे अभिकारक असतं. दवा खाल्ल्याने लोक ठीक होतात. कोणी सांगितलं अभिकारक असतं दवा काढण्यात? पूजामुळे दवा खाल्ल्याने लोक सुधरतात पण म्हणा. जास्त दवा खाल्ल्याने आपण आपल्या किडन्या फेल पण होऊ शकतात. हॉस्पिटलच्या मदताने लोकांची जान वाचते. जास्त दवा काढण्याने शरीर खराब होऊ शकतं. मंदिराच्यामुळे लोक आजूबाजूला स्वच्छता ठेवतात. हॉस्पिटलच्या आजूबाजू ठेवू शकतं कोणी? मंदिर राहिले तर लोक आजूबाजूला कचरा फेकत नाही. हॉस्पिटल राहिले तर सर्व स्वच्छ ठेवतात. मास्क घालून हॉस्पिटलमध्ये येतात. मंदिराच्यामुळे लोक टीका लावतात. टीका लावण्याने मन शांत होते. हॉस्पिटलमध्ये गरीब लोकांकडून पण पैसे घेतात. सरकारी हॉस्पिटलमध्ये गरीब लोकांपासून पैसे नाही घेतात, त्याला फ्री मध्ये इलाज भेटतो. हॉस्पिटलांच्या दवा कडू लागतात. तर काय झालं त्याच्याने? बिमाऱ्याचा सुधार पण होतो. पण हॉस्पिटलच्या जेव्हा केमिकल डिलिव्हरी राहतात त्याच्याने हृदय बंद होऊ शकतो. आम्ही आयुर्वेदिक दवा दाखवू शकतो. आमच्या हॉस्पिटलमध्ये ना बस काही तू बोल किती जण मृत्यू पावू शकतात. आमच्या हॉस्पिटलमध्ये एक नंबर दवाई येते. पण ना ती दवाई कशाही कोणी ते पडत आणि घर त्याला ना हालत नाही देत आम्ही. जर तुम्ही एक आजारी पेशंटला जर खराब दवा देऊन दिली तर तो मृत्यू पण पावू शकतो. तशी नाही होणार. आमची दवाई ना एक नंबर असते. एखादा अल्बर्ट दवाई दुसरी गोळी देऊन दिली. हॉस्पिटल राहिले तर खराब वास येतो आणि आजूबाजूचे वातावरण खराब पण होऊ शकते. हॉस्पिटल राहण्याने असं होऊ शकत नाही का? कोणी हॉस्पिटलच्या आजूबाजू लोक गंदगी नाही करतात. आणि हॉस्पिटलचे जास्त दवा खाल्ल्याने भीती पण होऊ शकते. अगर आजूबाजूमध्ये ऍक्सिडेंट झाला तर मग तुम्ही मंदिरमध्ये इलाज करणार की हॉस्पिटलमध्ये इलाज करणार? हॉस्पिटल जवळपास आहे ना, तुम्ही जाऊ नाही शकता गाडीमध्ये. त्याची त्या माणसाची मृत्यू होऊ शकते. 1 किलोमीटर जाऊ नाही शकता, गाडीमध्ये इलाज राहतो. हॉस्पिटल आहे तुम्ही आमच्या इकडे मंदिर का बनवून देत? पण ते दूर आहे त्यामुळे काही